नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीरंग वैद्य. मी प्रिया कराडकर. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखक श्री प्र के घाणेकर यांच्या मुलाखतीचा भाग सुरू करत आहोत. सर, रायगडावर तुम्ही बरीच पुस्तकं लिहिली आहेत, इतर अभ्यासकांनी पण लिहिलेली आहेत, परंतु रायगडावर आम्ही गडकिल्ले बघत असताना इतर काही गोष्टी पाहू शकतो का? नक्की. कसं आहे की कुठच्याही किल्ल्यावर गेलं की आपण त्याच्याकडे फक्त इतिहास अशी झापडं लावून बघितलं तर काही बघता येणार नाही, कारण इतिहास मागे घडून गेला आहे. आज त्याचे अवशेष शिल्लक आहेत, पण त्यातनंही खूप गमती जमती बघायला मिळतात. आणि मग आपले जे पूर्वज होते ते काय विचारांनी गडावर नांदत होते, वावरत होते, हे आपल्याला कळतं. रायगड हा तर राजधानीचा किल्ला आहे. राजधानीच्या किल्ल्यावर काय होणं जास्त अपेक्षित आहे? तिथे काही लढाई होणार नाही, राजधानी आहे ती. सगळ्यात शेवटी राजधानीशी शत्रू लटकेल, पण तिथे लिखापडी खूप मोठी होणार. रोज काहीतरी लेखन चालू असणार, जसं अखबार म्हणतात त्याला. म्हणजे दैनंदिन आज काय काम झालं, काय खर्च वेध झाले, सगळं त्याची नोंदी कराव्या लागतात. आपल्याकडे रायगड दोनदा जळाला म्हणून त्या नोंदी मिळत नाहीत, पण त्या नोंदी करत होते याच्या नोंदी मिळतात आपल्याला. समजा एखाद वेळेला 2-5 वर्ष रायगडाला कधी वेढा पडला आणि ही लिखापडी थांबली तर अनावस्था प्रसंग निर्माण होईल. तुम्ही जर कधी रायगडवर गेलात तर ज्या भागात लोक जात नाहीत असं एक ठिकाण तुम्हाला मी सांगतो. जात नाहीत याचा अर्थ एक 10,000 गेले तर 2-5 लोक जिथे जातील असं ठिकाण. भवानी टोकावर लोक जातात, तंगडतोड करत व चढत उतरत शेवटी तिथे पोचतात. मग त्या गुहेमध्ये जातात, भवानीचं दर्शन घेतात, परत येतात. पण तिथे एक गंमत बघण्यासारखी आहे, जिथे आपल्या शिवाजी महाराजांचं दूरदर्शित्व लक्षात येतं. तर मगाशी मी म्हटलं ते 2-5 वर्ष जर वेढा पडला तर त्यावेळच्या लेखण्या या बोरू नावाच्या गवतापासून करायचे. त्या 10-12 फूट 3-4 मीटर उंच ते गवत वाढतं, अंगठ्या एवढं जाडसुद्धा होऊ शकतं ते. त्याच्यापासून ते बोरू तयार करायचे. आता हे बोरू तिथेच लागवड असल्यामुळे कधीच कमी पडणार नाहीत. आता मी वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, त्यामुळे जिथे जाईन तिथे मला ती वनस्पती दिसतेच. ती नाही कळली तर मग त्याचा तुकडा तोडून आणून मग प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करून काय आहे ते शोधता येतं. तर मी ज्यावेळेला ते पहिल्यांदा पाहिलं 70च्या दशकामध्ये, त्यावेळेला मी ते आणलं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं ते अँड्रोपोगॉन म्हणजे बोरूचं गवत आहे. तर आमचा राजा किती दूरदर्शी होता की लेखण्या कमी नाही पडता कामा, चालू राहिलं पाहिजे. ते रायगडावर जर गेला तर तुम्ही पाहिलं, लोकांना दाखवलं तर आमच्या राजाचं मोठेपण आम्हाला सांगता येईल. मी राजधानीचे अनेक किल्ले पाहिले, दिल्ली, आग्रा, ग्वालियर, जिंजी, काय खूप किल्ले जे राजधानीचे किल्ले होते. गाविलगड होता, आशेरी होता. तर या ठिकाणी बोरूचं गवत नाही आहे, पण आमच्या इथे आहे. म्हणजे आमच्या राज्याचं श्रेष्ठत्व आम्हाला त्यातनं सांगता येतं. रायगडावर आणखी एक गंमत आहे, ही अलीकडची आहे. जवळजवळ 17 ठिकाणी रायगडावर आपण गोट्या खेळताना जी गल असते तेवढ्या खोलीचे, म्हणजे इतक्या खोलीचे असे खळगे रांगेनी कधी 6, कधी 7, कधी 8 अशा 2 रांगांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि क्वचित काही ठिकाणी दोन्ही बाजूला आणखीन मोठ्याल्या गल्स आहेत. तर हे काय आहे? तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावलेत, पण त्यांची एक साधी गोष्ट लक्षात नाही आली. अनेक लेणी, अनेक मंदिरं, अनेक किल्ले इथेही दिसतं. हा मनकला नावाचा एक खेळ आहे, बैठा खेळ आहे. जसं आपण लुडो खेळतो किंवा बुद्धिबळ खेळतो, बसून खेळायचे खेळ आहेत ते, तसा हा मनकला खेळ आहे. हा भारतीय ओरिजिनचा आहे. तो आफ्रिकेमध्ये पण सापडतो, मध्य आशियामध्ये पण सापडतो. तर ते सैनिक वेळ घालवण्यासाठी काय करत होते, तर रायगडचं ज्यावेळेला किल्ला राजधानी म्हणून महत्त्व संपलं त्यावेळेला काही शिबंदी होतीच. तुम्ही जर शिरकाईचा घरटा म्हणून त्या होळीच्या माळाच्या शेजारी जो भाग आहे, शिरकाईचं मंदिर मागच्या बाजूला आहे, हे शिरकाईचा घरटा, म्हणजे तिथे पूर्वी ते मंदिर होतं. त्याच्या ठिकाणी 2 ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं. आता एखाद्या वास्तूमध्ये चौथऱ्याचे दगड ते धक्का लागून पडण्याची शक्यता खूप असते. रायगडावर या शिरकाईच्या घरट्यावर आणि आणखीन काही ठिकाणी
आपल्याला कोपऱ्यावर जे 2 दगड असतात, एक असा आलेला आणि एक असा आलेला, तर या दगडामध्ये एक खाच असते, या दगडामध्ये एक खाच असते आणि त्यांना जोडणारी एक सरळ रेघ किंवा खाच असते. हे काय आहे प्रकरण? लोकांनी खूप वेगवेगळे अर्थ लावलेत. प्रत्यक्षात ते क्लिप आहे, जसं आपण स्टेपल करतो ना, ते स्टेपलरच्या सारखी पिन म्हणजे ती चांगली पट्टी घ्यायला लागते, ती अशी त्यात बसवायची, म्हणजे ते दगड कधीच धक्का लागला तरी पडणार नाहीत. म्हणजे शुष्क सांधी असं त्याला आपण म्हणतो, की मॉर्टर नाही घातलं त्याच्यामध्ये, चुना सिमेंट नाही घातलेलं. आमच्या तंत्रज्ञांना हे माहिती होतं 300 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी. हे आम्ही लोकांना कधी सांगणार? आम्ही नीट पाहिलं तरच सांगणार ना. तर अशा अनेक गोष्टी रायगडावर बघण्यासारख्या आहेत. मगाशी मी त्या एका गुहेचा उल्लेख केला होता, त्याला वाघबीळ किंवा नाचण टेपाची गुहा, किंवा हल्ली मुंबईतले लोक येतात आणि त्याला गन्स ऑफ पाचाड असं त्याला म्हणतात. तर त्याला एका बाजूला 2 तोंड आणि एका बाजूला 1 तोंड अशी ती गुहा आहे. अफलातून वारा असतो तिथे, दृश्य सगळीकडचं मस्त दिसतं. ती आदिमानवाची गुहा आहे. म्हणजे 50,000 वर्षापूर्वी माणूस ज्या वेळेला एखाद्या पशुसारखा जंगलात हिंडत असेल, तो शिकार करत असेल, झाडाची पानं बिनं तोडून खात असेल, त्यावेळच्या मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला तिथे बघायला मिळतात. मग आम्हाला रायगड म्हणजे केवळ शिवकाल असं आपण झापड नाही बांधायचं, हे पण आपण त्यातनं बघितलं पाहिजे. किंवा आपण रायगडावर राजपथावरनं गेलं, ज्याला लोक चुकीने बाजारपेठ असं म्हणतात, ती बाजारपेठ नाही आहे, त्या राजपथाने आपण वाडेश्वर मंदिराकडे, पुरातत्व खात्याने त्याला आता भलतंच नाव दिलं आहे, तर ते नाव खोटं आहे. वाडेश्वर मंदिर हे असाच उल्लेख शिवकालातल्या सगळ्या कागदपत्रात आहे. तिथे जाताना वाटेमध्ये आपण जर आपली दृष्टी खाली पण असेल तर पंचकोनी षटकोनी असे आकार असलेले त्या दगडामध्ये दिसतात. तर ते कॉलमनर बसाल्ट आहेत, म्हणजे तो स्तंभित बसाल्ट त्याला म्हणतात. आपल्या इथे मुंबईला गिल्बर्ट हिल अंधेरीला जी आहे ती त्या कॉलमनर बसाल्टची आहे. तर असं इतर विषयातलं, आता भूशास्त्र आणि इतिहास याचा काही संबंध नाही, पण हे तिथे बघायला मिळतं. हे आपल्याला माहिती पाहिजे की आमच्यात किती व्हेरिड टॉपिकने आम्ही या किल्ल्याकडे बघू शकतो, असं महत्त्वाचं आहे. सर, रायगडची जशी तुम्ही माहिती सांगितली, सर्व अंगांनी माहिती सांगितली, किल्ला बघताना फक्त बुरुज दरवाजे तडबदी न बघता वेगवेगळे तिकडचे वनस्पती, तिकडचे खडक हे बघायला पाहिजे. तसं अजून एक समस्त महाराष्ट्रातल्या ट्रेकरची पंढरी म्हटलं तर हरकत नाही, जिथे शिवाजी महाराजांनी 25 वर्ष राज्य केलं, ते राजधानीचा गड म्हणजे राजगड. तर राजगडाबद्दल आम्ही तिथे असे काय वेगळे बघू शकतो, काय वेगळ्या गोष्टी बघू शकतो? रायगडावर जसं आपल्याला बोलूचं गवत वेगळं बघायला मिळालं, तसं राजगड खुद्द किल्ल्यावर नाही, पण ज्याला कमरग्याची झाडी किंवा कलारग्याची झाडी म्हणतात, डोंगर उतारावरची झाडी, तिथे कारवी नावाचं एक वनस्पती आहे. आणि सह्याद्रीचा प्राण म्हणजे ही कारवी, आणि ती आत्ता 24 साली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलणार आहे. कारण त्याची वर्ष मला माहिती आहेत, दर 7 वर्षांनंतर 8व्या वर्षी ती फुलते. तर ती राजगडला कारवी आहे. कारवीचं मी आत्ता त्या सह्याद्रीचा प्राण असं का म्हटलं, तर ज्या डोंगर उतारावर दुसरी कुठचीही वनस्पती मुळं धरू शकत नाही, वाढू शकत नाही, अशा ठिकाणी ती कारवी वाढते. त्यामुळे तिथे असणारी जी माती आहे ती घट्ट धरून ठेवली जाते. ती जर माती सगळी निघून गेली, धुपून गेली, तर नुसता शुद्ध पाषाण तो शिल्लक होईल. आणि ही माती नंतर जाणार कुठे? तर आता खाली जी काही धरणं झाली आहेत, चापेटचं असेल किंवा गुंजवणीचं असेल, त्या धरणात ती तो गाळ स्वरूपात ती माती जाईल. त्या धरणाचं आयुष्य 50 वर्ष धरलं असलं, त्यात असाच गाळ साचत गेला, ते 20-25 वर्षामध्ये ते धरणात पाणी साठणार नाही. म्हणजे आज जे आपण लोकांच्या प्रगतीसाठी, अभ्युदयासाठी जे उपक्रम करतो आहे त्यालाच गदा येईल. कारण काय? तर कारवी तोडली. कारवीचं राजगडावर नाही पण इतरत्र अनेक ठिकाणी टोमॅटोची जी शेती केली जाते, त्या टोमॅटोचं झाड हे वाकतं, खूप फळं लागली की त्याला आधार द्यायला लागतो. मग ठीक आहे ना, लोखंडाच्या सळ्या पुरायच्या आणि त्याला ते बांधायचं. तर जिथे ते झाड चिकटतं, ते उन्हात सळी तापते, ते झाड मरतं. म्हणून कारवी कापून त्या काठ्या तिथे टोचल्या जातात आणि त्याच्याभोवती ते टोमॅटोचं झाड बांधून ठेवलं जातं. तो जर टोमॅटो जमिनीला लागला तर त्याला एक असा चट्टा पडतो आणि मग त्या टोमॅटोला बाजारात भाव मिळत नाही.
तर म्हणून या कारवीचा वापर केला जातो. तर हा वापर बदलला पाहिजे आपण, कारण कारवी हा सह्याद्रीचा प्राण आहे. तो तुम्ही प्राण काढून काय करणार, तर टोमॅटो वापरणार किंवा वाचवणार, असं नको. कारवीचा मध हा दरवर्षी मिळत नाही. 7 वर्षानंतर 8व्या वर्षी मिळणार, परत 7 वर्षानंतर 8व्या वर्षी मिळणार. तो प्रचंड औषधी आहे. म्हणजे ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मेलिटोपॅलिनॉलॉजी असं म्हणतो. मेलिटॉस म्हणजे मधमाशा, पॅलिनॉस म्हणजे ते परागकण, लॉगॉस म्हणजे अभ्यास. तर मधाचा शास्त्रीय अभ्यास तो करताना असं लक्षात येतं की त्या कारवीच्या परागकणांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत आणि त्यामुळे हे वैद्य लोक तुम्हाला कारवीच्या मधात ते औषध घ्यायला सांगतात. तर ही कारवी विपुल या राजगडाच्या सगळ्या बाजूंना, मग तो आळू दरवाजा असू दे किंवा इकडचा चोर दरवाजा असू दे, नाहीतर तो गुंजवणे दरवाजा, नाहीतर पालखुर्द, कुठल्याही बाजूला गेलं तरी तुम्हाला कारवी बघायला मिळते. पुढच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जो निळ्या रंगाने रंगलेला राजगड बघायला मिळेल ते त्याचं रूप खूपच वेगळं असतं. गेल्या वर्षी साल्हेरला फुलली होती, तर पुढच्या वर्षी राजगडला फुलणार आहे. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. राजगडाच्या भोवती एकेकाळी प्रचंड दाट जंगल होतं. म्हणजे औरंगजेब 7 नोव्हेंबरला पुण्यातनं, म्हणजे त्यांनी नाव दिलं होतं मुहियाबाद, पुण्यातनं निघाला, 17 नोव्हेंबरला राजगडच्या पायथ्याशी पोचला. इतकं जंगल होतं. वाटेत लोक जंगल तोडून द्यायसाठी वाट करत जात होते. त्याचं वर्णन शिवशाहिरांनी असं केलं आहे, एक वेळ हिडिंबेच्या केसातली ऊस सापडेल पण या रानात हरवलेला हत्ती सापडणार नाही. असे प्रचंड वृक्ष, कित्येक शतकात तिथल्या जमिनीवर ऊन नाही पडलेलं, इतकी दाट झाडी ही आजही आपल्याला या परिसरात बघायला मिळते. मग त्या परिसरात आपण हिंडलं पाहिजे. तिथे औषधी वनस्पती आहेत, दुर्मिळ वनस्पती आहेत, खास या भागात उगवणाऱ्या वनस्पती आहेत. त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि किंवा मी ज्यावेळेला 10 वेळा ट्रेकला जातो त्यावेळेला मला 2 झाडं तरी ओळखता आली पाहिजेत. पुढच्या 10 ट्रेकला आणखीन वेगळी 2 झाडं. या राजगडच्या परिसरात, राजगड किंवा या पुण्याच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी एक झाड दिसतं. मी ज्यावेळेला लोकांना घेऊन जातो त्यावेळेला मी सांगतो, अरे हे झाड लक्षात ठेवा बरं का. का तर त्याला अशी ती आपण राखी बांधतो ना, त्याला गोंडा असतो ना, तसे ते गोंड्यासारखी फुलं येतात त्याला. तर मी त्यांना सांगतो, सगळ्यात कंटाळा आपल्याला कुठचा, सकाळी उठल्यावर दात घासायचा. तर तुम्ही या झाडाची साल काढा, एकदा दात घासा, परत तुम्हाला आयुष्यात कधीही दात घासायला लागणार नाही. तर लोकांना वाटतं इतके स्वच्छ होतात. तसं नाही, ते दात पडून जातात. तर निडिया ग्लाउका किंवा लॅसिओसायफॉन असं त्याचं दुसरं नाव, अशी वनस्पती तिथे आहे. म्हणजे ही धोकादायक वनस्पती आहे. ही आम्हाला माहिती हवी की नाही. मी जर डोंगरात हिंडणार आहे तर ती मला माहिती पाहिजे. तिथे राजगडच्या परिसरात जास्त मोठ्या प्रमाणात एक वनस्पती दिसते, त्याला मराठीत खुळखुळा नाव आहे. क्रोटोलॅरिया जन्सिया असं त्याचं आमचं शास्त्रीय नाव आहे. पिवळ्या रंगाची फुलं येतात, मटाऱ्यासारख्या शेंगा येतात आणि त्या वाळल्यानं अशा हलवल्या की खुळखुळ्यासारख्या वाजतात. तर लोक आवर्जून त्याच्या त्या बिया घेऊन जातात आपापल्या. आणि मग काय गडबड होते कोणा ठाऊक, त्यांच्या घरच्या कोंबड्या मारायला लागतात. त्या क्रोटोलॅरियाच्या म्हणजे खुळखुळ्याच्या बिया जर कोंबड्यांनी खाल्ल्या तर कोंबड्या मारतात. तर हे जर म्हणजे त्या मरतात म्हणजे आपल्याला देखील त्याचा विषारी काहीतरी परिणाम होणारच ना. तर हे माहिती पाहिजे. तेव्हा ट्रेक करताना जसा इतिहास आठवला पाहिजे तसं त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण जगताना त्या भागात हिंडताना काय गोष्टी मिळवल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे राजगडावर आपल्याला नक्की चांगलं सांगता येतं. सर, पुरंदर म्हटलं की आपल्याला फक्त एकच आठवतं की मिर्झा राजे जयसिंग बरोबर झालेला आपला पुरंदरचा तह आणि मुरारबाजी देशपांड्यांचं पराक्रम. तर या पलीकडे पुरंदरला कसं पाहता येईल? इतिहासाच्या दृष्टीने बघितलं तर 2 महान इतिहास पुरुषांचा जन्म तिथे झालेला आहे. शंभू छत्रपतींचा जन्म पुरंदरावर आहे आणि सवाई माधवरावांचा जन्म पुरंदरावर आहे. हा इतिहासातला भाग झाला. पण माझं कसं झालं आहे की एक न धड भाराभर चिंध्या, त्यामुळे मला किल्लेही आवडतात, इतिहासातही थोडंसं मी घुसखोरी करतो, मंदिरं, मूर्ती, नाणी, शिलालेख. तर पुरंदरच्या पायथ्याशी एक जागा आहे,
त्याला पूर असं त्या गावाचं वस्तीचं नाव आहे. एकेकाळी म्हणजे साधारणपणे 1935 ते 38च्या दरम्यान केव्हा तरी तिथे एक मूर्ती होती. ती कालांतराने तिथनं उचलून पेशव्यांच्या काळामध्ये ती पुरंदर किल्ल्यावर केदारेश्वराच्या मंदिरात ठेवली. नंतर काही कारणाने ती मूर्ती तिथनं हलवून मुंबईचं जुनं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, आताचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, त्यात ती मूर्ती आहे. या पुरंदरबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर कृपा पुरंदर यांचं पुस्तक किल्ले पुरंदर बघावं लागतं. ते माझ्याकडे आहे, त्याची मी पारायणं केली आहेत. त्यात एक उल्लेख आहे, पुरंदरावर असणारी नारायणाची अत्यंत सुंदर मूर्ती मुंबईच्या संग्रहालयात नेऊन ठेवलेली आहे. हे पुस्तक 42-43 सालचं पुस्तक आहे, 1942-43 सालचं. मी एकदा गेलो त्या म्युझियममध्ये, तिथल्या लोकांशी बोललो. का कोणास ठाऊक त्यांना मी माहिती होतो, त्यामुळे ते म्हणाले मग काय तुमचं काय म्हणणं काय आहे. ते म्हणले मी म्हटलं मला ती पुरंदरची मूर्ती पाहिजे. जा की म्हणले. त्यांनी एक माणूस दिला. म्हटलं मला याचे फोटो पण काढायचे. काढा, काही हरकत नाही. तर मी म्हटलं ही कसली मूर्ती आहे. ते म्हणले पुरंदरवरनं विष्णूची मूर्ती आणली आहे. म्हटलं तुम्हाला वेळ असेल तर या ना जरा. मग तिथे त्यांना घेऊन गेलो आणि मग त्यांना सांगितलं अहो ही हरिहराची मूर्ती आहे. म्हणजे त्याचा उजवा भाग हा शिवाचा, डावा भाग हा विष्णूचा. कशावरनं. ते उजव्या हातात त्रिशूळ आहे, डाव्या हातात शंख आणि गदा आहे, त्याच्या खाली गरुड आहे, याच्या खाली इथे नंदी आहे. भृंगी म्हणाचा जो तो त्यांचा एक शिवसाधक आहे तो तिथे दाढीवाला, तो पलीकडे बघायला मिळतो. या इथे लक्ष्मी आहे, तिच्या हातात कमळ आहे, म्हणजे ती लक्ष्मी आहे. इथे पार्वती आहे, तिच्या हातात म्हाळुंग आहे. म्हणजे या दोन मूर्ती म्हणजे दोन अर्धांग, उजवीकडचा शिव, डावीकडचा विष्णू, अशी खूप दुर्मिळ प्रकारची मूर्ती आहे. तर ही मूर्ती विष्णूची मूर्ती म्हणून पूजली जात होती. तर आम्हाला हे माहिती पाहिजे की त्यांनी काही म्हणू दे, त्यांचा अभ्यास कमी पडला असेल, पण आज जर आपल्याला सगळे अभ्यासाचे क्षेत्र उपलब्ध आहेत तर या मूर्ती कोणाच्या आहेत. त्या पूर्वी काही म्हणत असले तरी आज ती मूर्ती आपल्याला बघता येते, म्हणून आपल्याला सांगता येतं की ही मूर्ती याची आहे. म्हणजे तुम्हाला मूर्तीशास्त्रात गम्य असेल तरी किल्ल्यावर यायला काही हरकत नाही. तुम्हाला काही ना काहीतरी नवीन बघायला मिळेलच. मग कधी तो दास मारुती मिळेल, कधी प्रताप मारुती मिळेल, काही मिळेल तुम्हाला बघायला. पुरंदरावर फुलांचं पण, म्हणजे पुरंदर हा फुलांनी खूप समृद्ध किल्ला आहे ना. कुठले कुठले वेगळे फुलं आपल्याला तिथे. आमच्या बॉटनीच्या भाषेमध्ये ॲस्क्लेपियाडसी नावाची एक वनस्पतींचं कुळ आहे. आपलं रुई, मांदार ही त्या गटातली वनस्पती आहेत. एक जर्मन शास्त्रज्ञ एका कॉन्फरन्सला न्यूझीलंडला जाणार होता. तो मुंबईत उतरला आणि पुण्यात आला. काही तो वनस्पतीशास्त्रज्ञ होता आणि ॲस्क्लेपियाडसी त्याचं स्पेशलायझेशन होतं. जगभरातल्या ॲस्क्लेपियाडसीची प्लांट्स त्यांनी पाहिलेली आहेत. डॉक्टर लांझे असं त्याचं नाव, जर्मन माणूस आहे तो. आणि डॉक्टर वादव, माझे जे अनेक गुरु, त्यातले गुरुस्थानी असलेले माझे एक गुरु वनस्पतीशास्त्रातले डॉक्टर वादवर्तक, ते सगळे पुरंदरला गेले. सुदैवाने मलाही त्या नळ्याबरोबर, नाही गाड्याबरोबर नळ्याची पण यात्रा झाली. मी गेलो तिथे. तिथल्या कड्यामध्ये, ज्याला गोंबू रॉक असं आपण म्हणतो, म्हणजे नवाब गोंबू जो एव्हरेस्टवर 2दा गेला, जगातला पहिला माणूस 2दा एव्हरेस्टवर जाणारा, त्यांनी जो रॉक चढला म्हणून त्याला गोंबू रॉक असं आम्ही म्हणतो. त्या भैरव खिंडीच्या तिथेच आहे तो. तिथे आम्ही गेलो. ते कड्यात दिसतंय का, त्याने बायनाक्युलर काढली, बघितलं. तो लिटरली नाचायला लागला. इतकं दुर्मिळ झाड. शेड्यूल 1 मधलं प्लॅन्ट आहे ते. त्याला मराठीमध्ये शिंदळ माकुडी असं नाव आहे. फ्रेरिया इंडिका असं त्याचं आमचं बोटॅनिकल नाव आहे. जगामध्ये फार थोड्या ठिकाणी ही शिंदळ माकुडी बघायला मिळते. ती पुरंदरावर आहे, शिवनेरीवर आहे, सज्जनगडावर आहे. त्या कड्यांमध्येच ती उगवते. आणि आता सध्या शिरवळच्या इथे नवरोजी गोदरे सेंटर फॉर प्लांट रिसर्चेस म्हणून एक संस्था आहे. तिथे डॉक्टर तेताली काम करतात. आता ते निवृत्त झाले. त्यांनी त्याचं प्रॉपगेशन, टिश्यू कल्चर करून अनेक ठिकाणी त्याचं तर रोपण केलं आहे. कारण ही शेड्यूल 1 मधली प्लॅन्ट आहेत. म्हणजे दुर्मिळातलं दुर्मिळ आणि आता अस्तंगत होऊ पाहणारी अशी ती वनस्पती आहे. तर
या 3-4च किल्ल्यांवर मिळते. ती पुरंदरावर त्या डॉक्टर लांजांनी पाहिली आणि मला आठवतं आहे ते नाचतच होते की इतकं दुर्मिळ झाड मला हात लावून पाहता येत आहे. तर अशा खूप वनस्पती आहेत. तिथे एक शेंडवेल नावाचा एक वेल मिळतो. म्हणजे मी प्रचंड खादाड माणूस आहे. मला वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात आणि करायला पण आवडतात. तर माझं एक रानातून पानात असं एक पुस्तक आहे, म्हणजे रानभाज्या त्याच्यावरचं पुस्तक आहे. तर त्यात हे शेंडवेलाची मी माहिती दिली आहे. एकदा मी पुरंदरला गेलो होतो, त्या आत्तासारखं ते बंदिस्त नव्हतं, कुठेही हिंडता येत होतं. तर एक बाई ती झाडाचे ते शेंडे तोडत होती. मी म्हटलं, मावशी का उगाच तोडता येते? का म्हणजे माझं पोरगं यायचं ना, आज मुंबईला कामाला असतं, आज येणार आहे इथे. म्हटलं माहिती तो मुलगा येणार नाही, हे काय तोडताय तुम्ही? ते म्हणले त्या म्हणजे या काय म्हणे गावात राहणाऱ्या किंवा आदिवासी गिरीवासी हे अरे त्वरितच बोलतात. तुला माहीत नाही का याची भाजी किती छान लागते? म्हटलं असं? मग म्हटलं मला देणार का थोडी? ते बाईने एवढी एवढी एक जुडी मला दिली. माझ्या पोराला घालायचे आहे, तुला किती देऊ? म्हणून त्याने मला एवढी एवढी दिली. मग त्या रेसिपी विचारून घेतली. घरी आलो, त्याप्रमाणे ती भाजी केली आणि खाल्ली. माझं जे रानातून पानात त्या शेंडवेलावर मी लिहिलेलं आहे. तर अशा रानखाद्य वनस्पती, वाईल्ड व्हेजिटेबल्स किंवा वाईल्ड इडिबल्स ही आपल्याला या पुरंदरावर मिळतात. ती बाकी कुठच्याच परिसरात मिळत नाहीत. कारण बाकीच्या सगळ्या परिसराची उंची साधारणपणे 2-2.5 फूट उंची समुद्रसपाटीपासून, आणि हा मात्र 4,500 फुटापेक्षा असतं आहे. तेव्हा त्याची निश म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन त्याला तिथे अनुकूल मिळते आणि मग शेंडवेल तिथे वाढतो. अशा खूप गमती आहेत. सर, पावसाळा आला की जास्तीत जास्त ट्रेकर ज्या किल्ल्यावर अतिशय पॉप्युलर किल्ल्यावर जातात तो म्हणजे किल्ले राजमाची, लोणावळ्याजवळ असणारा. त्या राजमाची किल्ल्यावर जाताना श्रीवर्धन मैदानाचे 2 किल्ले लागतात. तिथे गेल्यावर आपल्याला काय वेगळं दिसू शकतं? राजमाची किल्ला हा मलाही खूप आवडतो. त्याची म्हणजे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे त्याला, ते तर वेगळंच आहे. पण त्या परिसरात जर आपण हिंडलो, पण रात्री हिंडायचं, पण टॉर्च नाही लावायचा. टॉर्च पाहिजे बरोबर. तर तिथे ते फणसवाडी म्हणून जे उजवीकडे एक वस्ती लागते जाताना, आपण तुंगारलीकडनं येतो आणि उडेवाडीकडे जायला लागतो. ते 2/3 अंतर चालून गेल्यावर ते फणसवाडी आहे वाटेत. थोडं आत आहे. त्या भागापासून ही गंमत सुरू होते. पावसाळा पाहिजे, शक्यतो तो भाद्रपद महिना पाहिजे, म्हणजे गणपतीच्या आगेमागे. भरपूर थंडावा असतो, वारा सुटलेला असतो, पुरेसं आर्द्रता दमटपणा असतो. त्यावेळेला तिथे जर मी म्हटलं असं की टॉर्च जवळ ठेवायचा पण लावायचा नाही आणि त्या जंगलात घुसायचं कुठल्या तरी पायवाटेला. तुम्हाला खाली पडलेल्या काड्या कुटक्या किंवा काही झाडं त्यातनं मंद हिरवट निळा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. मंद म्हणजे किती मंद? तर आपण उदबत्ती लावली नंतर ती ज्योत असते ती विझवून टाकतो, नंतर मग एक तांबडा ठिपका फक्त दिसतो. त्याची प्रखरता जितकी आहे तितकी पण निळसर हिरवट किंवा काय उलटं हिरवट निळसर अशा रंगाचा प्रकाश त्यातनं बाहेर पडत असतो. मग त्याच्या उजेडात वाचता काय येणार नाही, हे असतं. तर मी अनेक वेळा तिथे गेलो. हा आविष्कार मी अनेक ठिकाणी पाहिला. भीमाशंकरला पाहिला आहे, चिपळूणजवळ पाहिला आहे, अनेक ठिकाणी पाहिला आहे. तर याला ज्योतवंती असं एक नाव आहे. कादंबरीकारांनी त्याच्याबद्दल काहीही लिहिलं आहे, कारण त्यांनी पाहिलेली नसते. मी ती अनेक वेळा पाहिली आहे. तर त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्या रासायनिक कारणामुळे काजवा लुकलुकत असतो, म्हणजे काजव्यामध्ये प्रकाश पडतो बंद होतो, प्रकाश पडतो बंद होतो, असं या काड्यांमध्ये दिसत नाही. ते तेजाळत असतात, संथ तेजाळत असतात, सतत त्यातनं प्रकाश बाहेर पडत असतो. दिवसा अंधार केला तर त्या दिवसासुद्धा आपल्या घरामध्ये त्या तेजाळणारं दिसेल आपल्याला. तर आपल्याला हिरडा, बेहडा, नंतर ओलिया डायोइका नावाचं एक वनस्पती, मला आत्ता मराठी नाव आठवत नाही त्याचं, पण आपल्याकडे ती वाढणारी वनस्पती आहे. अशा काही निवडक वनस्पतींच्या सालींवर एक बुरशी वाढते, झायलेरिया हायपॉक्झिलॉन असं त्या बुरशीचं नाव. आणि त्या बुरशीमध्ये मी आता पुढची जी सांगणार आहे ती रासायनिक क्रिया चालू असते, तीच काजव्याच्या शरीरात होते. तर
ल्युसिफरिन नावाचं एक केमिकल, ल्युसिफरेज नावाचा एक एन्झाईम म्हणजे वितंचक आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे एनर्जी कॉइन, ही त्या कमी तापमान, भरपूर वारा असल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन आणि ती आर्द्रता अशा याच्यात ही प्रक्रिया फार जास्त जोरात होते, जलद होते आणि त्यावेळी तो प्रकाश जास्त दिसतो. तर त्या ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं रूपांतर ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं आणि तो PO4 ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला त्यातनं जी एनर्जी बाहेर पडते ती कोल्ड लाईट. तर मी कोल्ड लाईट असं मुद्दाम म्हणतो आहे. निखाऱ्याला हात लावला त्यातनंही लाईट पडत असतो पण त्याला चटका बसतो, याला चटका बसत नाही म्हणून याला कोल्ड लाईट म्हणतात. तर हे बायोल्युमिनेसन्स हा फॉस्फेरसन्स नाही, हा रेडियम नाही, हे बायोल्युमिनेसन्स आहे. आणि मी अनेक वेळा त्या काड्या घरी आणून महिना तशा अवस्थेमध्ये ठेवून ते मी लोकांना दाखवलेले आहेत. तर ती ज्योतवंती किंवा बायोल्युमिनेसंट. आणखी एक गंमत, तुम्ही जर कधी ऑक्टोबर एंड नोव्हेंबर या काळामध्ये गुहागर परिसरात गेलात तर तिथे छान किल्ले नाही आहेत पण आहे त्या भागामध्ये, तिथे जर गेलात तर अंधाऱ्या रात्री तुम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर जायचं आणि त्या लाटा ज्या येतात त्या ज्यावेळेला समुद्रकिनाऱ्यावर आपटतात ती घुसळण जी होते त्यातनं निळा प्रकाश बाहेर पडतो. तर एक नॉक्टिल्युका नावाचं एक प्लँक्टन आहे, प्लवक आहे, सूक्ष्म एकपेशीय वनस्पती आहे, ती त्या समुद्राच्या पाण्यात वाढते. जे काजव्यामध्ये होतं, जे या ज्योतवंतीमध्ये होतं तेच या समुद्राच्या लाटांमध्ये पण होतं. तर बायोल्युमिनेसन्स हा खूप अद्भुत आविष्कार आहे आणि ट्रेकर्सना रात्री हिंडायला काही अडचण नसते, पण जिथे अभयारण्य आहे तिथे हिंडू नये कारण आपल्यावर निर्बंध असतात, तर ते आपल्या चांगल्यासाठी असतात. तर ज्या ठिकाणी बायोल्युमिनेसन्स दिसतो त्याच्या ठिकाणी जावं, ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं, अनुभवावं. मात्र मोळ्याच्या मोळ्या बांधून घरी आणू नये कारण मग तिथलं ते तुम्ही त्यांचं कल्चरच घेऊन गेलात की पुढच्या वर्षी वाढणार कुठनं ते, त्याची जी बिजुकं पडतील त्यातनं पुढच्या वर्षी ती फंगस येणार आहे. तेव्हा एखाद दुसरी काडी ठीक आहे पण मोळ्या बांधून आणायच्या मुंबईच्या बाजारात विकायच्या हे नाही चालायचं. सर, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर. तर या महाबळेश्वरला काही वेगळं पाहायला मिळेल? महाबळेश्वर इज अ ट्रेकर्स पॅराडाईज, म्हणजे भटक्यांचं नंदनवन आहे ते. अनेक वाटांनी आपल्याला महाबळेश्वरला येता येतं. मग ते जोर महाबळेश्वर असेल, मोळेश्वर महाबळेश्वर असेल, लॉडविकवरनं आपल्याला येतं, म्हणजे त्याचं जुनं नाव पांगळा, डोमेश्वर, तिकडनं आपल्याला येता येतं. अनेक घाटवाटांनी वर येता येतं. तिथे सहसा ज्या भागात लोक जात नाहीत आणि जाऊ पण नाही आहेत असं एक ठिकाण सांगतो, बॅबिंग्टन पॉईंट. कोणी जात नाही तिकडे, आमच्यासारखे वेडे लोक जातात आणि ते काय पाहते ते पाहून येतात. त्या बॅबिंग्टन पॉईंटच्या जवळ एक शिनशीळ गुहा नावाची गुहा आहे. ती गुहा नाही आहे, म्हणजे डोंगरामध्ये असं भगदाड नाही आहे. जमीन जणू काही एखादी जमिनीचा चर खणावा किंवा असं खचावी ती जागा, अशी एक लांबट जागा आहे. उघडे त्यातला चर आहे तो साधारणपणे एक 2-3 मीटर असेल. आतमध्ये फरलांगभर आहे तो आतमध्ये. आणि एकदा मी माझ्या काही विद्यार्थ्यांना, मित्रांना घेऊन गेलो. मुद्दाम संध्याकाळी गेलो आणि दिवस थंडीचे होते म्हणजे लवकर मावळतं म्हणून, कारण उन्हाळ्यात ते 7-7 वाजेपर्यंत मावळतच नाही, त्यामुळे लवकर थंडीत गेलो. सगळ्यांना त्या गुहेकडे पाय असे ठेवायला सांगितले आणि डोकं लांब, आणि असं सगळ्या बाजूंनी आम्ही त्याच्या पडलो. प्रत्येकाच्या हातात एक कागद दिला, एक पेन्सिल दिली आणि सांगितलं की तुमच्या डोक्यावरनं जे जाईल ते 10 झाले की एक रेघ काढायची, परत 10 गेले की दुसरी रेघ, तिसरी रेघ, चौथी रेघ आणि मग आडवी रेघ. क्रिकेटचा स्कोअर मांडतात तसं. मुलांना गंमत वाटली. त्यांना वाटलं ही भूतं दिसणार आहेत का खवीस दिसणार आहेत का हाडळी दिसणार आहेत काय माहिती, काहीतरी जाणारे डोक्यावरनं टेन्शन होतं मुलांना खूप. म्हटलं काय घाबरू नका, मी आहे ना, काय काळजी करायचं कारण नाही. आणि साधारणपणे सूर्य मावळल्यावर एक अर्ध्या तासाने डोक्यावरनं वाघळं जायला लागली. त्या गुहेतनं बाहेर यायची, या दिशेला गेली, त्या दिशेला गेली, त्या दिशेला गेली. लोक त्या पेन्सिलीचं रेघा मारून थकले. आम्ही थांबलो, सगळ्यांचे कागद गोळा केले. जरी मी बायोलॉजीचा असलो तरी थोडं मोजता येतं आकडे, पगाराचे आकडे मोजता येतात ना मला, त्यामुळे ते मोजता येतं. तर 70,000 प्लस अशी तो आकडा होता. म्हणजे त्या भगदाडामध्ये
70,000 वाघळं, मी मुद्दाम वटवाघूळ म्हणत नाही, वडावर राहतं ते वटवाघूळ, वाघळं. तर मग ते थोडंसं जंगल पांडित्य असल्यामुळे म्हटलं हे 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 गेलं ना, हे इन्सेक्टिव्होरस आहे, हे मगाशी गेलं ना की आता जात आहे ना, हे फ्रूट इटिंग आहे. म्हणजे 2 तऱ्हेची वाघळं तिथे उडतात, एक कीटकाहारी आणि एक फलाहारी. ही जर वाघळं महाबळेश्वरला नसती तर महाबळेश्वर म्हणजे एक नुसता बंबाळा डोंगर राहिला असता, जंगल नाही, झाड नाही, गवत नाही, काही नाही. का तर त्या महाबळेश्वरच्या जंगलाला निरोगी ठेवण्याचं आणि वर्धिष्णू ठेवण्याचं काम ही वाघळं करत आहेत. ती जंगलात सगळ्या दिशेनं जातात. जी इन्सेक्टिव्होरस म्हणजे कीटकाहारी वाघळं आहेत ती त्या झाडांवर वाढलेली सगळी कीड खाऊन टाकतात. एक कीड ठेवत नाहीत ते, म्हणून ते जंगल सुदृढ आहे. तर ती कीड असती तर ती झाडं केव्हा तरी मरून गेली असती. जी फलाहारी वाघळं आहेत त्यांना अवधी खूप कमी असतो, सूर्यास्त ते सूर्योदयाच्या आधी, आणि त्या रात्रीच्या अंधारात ते सगळं ते रडारनी ते त्यांच्या कुठे जायचं काय जायचं खरं ठरतं. त्यात खूप लांब लांब 20-20, 25-25 किलोमीटरसुद्धा लांब जातात ती. तिथे जी फळझाडं आहेत, मग ते पिसाचं झाड असेल, हिरड्याचं झाड असेल, काय जी तिथे उगवतात ती सगळी झाडं, वृक्ष, त्यांची फळं खातात. पण त्यांना वेळ कमी आहे, तर ती काही वेळेला फळं अर्धवट चावून गिळून टाकतात. त्यांच्या बिया त्यांच्या विष्ठेतनं बाहेर पडतात आणि ती कुठेही उडत असतात. मग ते काय असं नाही फक्त सकाळीच जायचं असं काही नाही, ते ना लागलं की टाकून द्यायचं. तर या वाघळांच्या विष्ठेतनं पडलेल्या बियांची उगवण 80% असते आणि तशाच जर बिया खाली पडल्या त्यांची 15-20% असते. आणि ते कुठेही उडतात ना, इथे खाल्लेल्या बिया 2 मैलावर सुद्धा नेऊन टाकतील ते. त्यामुळे जंगलामध्ये सुदृढ बियांचा प्रसार ही वाघळं करत आहेत. त्या झाडांवर कीड वाढू नये याचंही काम ते करत आहेत. एकही दिवस संप नाही, एकही दिवस त्यांना आज काय नॅशनल हॉलिडे, उद्या काय पब्लिक हॉलिडे, काही नाही. 12 महिने ही कामं करत आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्यांच्यामुळे ते जंगल टिकून आहे. म्हणजे आपण त्यांची म्हणजे पूजा करू नये, पण वाघळांवर श्रेय द्यायला पाहिजे ना. पण आमच्या महाबळेश्वर एक तुम्ही 100 लेख काढलेत तर चुकून एखाद्या लेखात त्या वाघळांबद्दल एखादी ओळ लिहिलेली असेल. अर्थात हे एका दृष्टीने बॅबिंग्टन पॉईंटला लोक जात नाहीत, ते शिनशिळ गुहेत जात नाहीत म्हणून चांगलं आहे. ते माणसांचा वर्दळ वाढली तिथे, ती वाघळं नाहीशी होतील तिथली. आणि आता करोनामुळे तर वाघळांबद्दल ते आमचे शत्रूच आहेत. शत्रू नाही आहेत, ते हेही काम करत आहेत. हे पाहायलाच पाहिजे महाबळेश्वरला. सर, तुम्ही वाघळांबद्दल जसं आम्हाला सांगितलं की त्यांचं निसर्गातलं काय महत्त्व आहे, तसं कर्नाळ किल्ल्यावर आपल्याला खूप साऱ्या मधमाशा बघायला मिळतात. तर मधमाशांचं काय महत्त्व आहे निसर्गामध्ये? मधमाशा या ट्रेकर्सपासनं किल्ल्यांचं संरक्षण करतात. जे ट्रेकर्स किल्ल्यांवर येऊ नयेत त्यांना त्या दंश करतात. मधमाशी चावत नाही, इट इज अ स्टिंग नॉट अ बाईट. तर असे रंगीबेरंगी भडक कपडे घालून जाणं, अत्तर किंवा सेंट फवारून किल्ल्यांवर जाणं, किंवा ते काय जे काय मुखलेपन करायचं असतं ते करून जाणं, किंवा लसणाची चटणी भाकरी घेऊन जाणं, असे जर, आणि मोठ्याने काय तुम्हाला जी गाणी म्हणायची ती ओरडत ओरडत जाणं, असं जर किल्ल्यावर गेलं तर महाराज पूर्व काळापासून तिथे संरक्षक ठेवलेले आहेत. त्यांचं नाव मधमाशा, हनी बीज. जर जगातल्या त्या चावतात ना, चावतात म्हणजे दंश करतात ना, त्या जर सगळ्या नाहीशा केल्या तर आपल्याला खुले काम हिंडता येईल. मधमाशा जर जगातल्या नष्ट झाल्या तर सगळी शेतीची उत्पन्न 1/3 खाली येतील. कारण मधमाशा दे आर द बेस्ट पॉलिनेटर्स, परागीभवन करणारे, परागकणांचं वहन करणारे हे सर्वात जास्त ॲक्टिव्ह असे पॉलिनेटिंग एजंट आहेत. तर या मधमाशा ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मधमाशांनी दंश केला तर मी आता मधमाशांचं महत्त्व सांगितलं तुम्हाला.
मधमाशा ज्या आपल्याला त्रास होतो त्याच्याबद्दल काय करायचं, सुचतो माणूस. म्हणजे एकदा मी त्या कर्नाळीच्या सुळक्यावर चढत होतो आणि एकदम मधमाशांचं पोळं उठलं. थंडीचे दिवस होते, माझ्या डोक्यावर माकड टोपी होती, डोळ्याला गॉगल होता, हातामध्ये ग्लोव्ज होते, त्यामुळे फारसा माझा उघडा भाग नव्हता. अत्यंत विचित्र खडकाला मी चिपकून बसलो होतो 20 मिनटं. नंतर त्या मधमाशा गेल्या की हा उपद्रवी नाही आहे माणूस, जाऊ दे, सोडून देऊ. मग मी सुळक्यावर जाऊन खाली आलो. ती शाहीन फॉकनची घरटी बिरटी पाहिली आम्ही. तर तिथे या मधमाशांच्या दंशावरचा उपाय तिथेच आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण मराठीत निरगुडी असं म्हणतो, आमच्या भाषेमध्ये व्हायटेक्स नेगुंडो. तर त्या वनस्पतीची पानं तोडायची, एखादं पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये ती पानं घालायची, पाणी घालायचं आणि ते उकळवायचं. थोडक्यात त्याचा छानपैकी काढा तयार करायचा आणि त्या काढ्यात टॉवेल किंवा काहीतरी फडकं टाकायचं आणि जिथे जिथे दंश झालेला आहे त्याच्यावरून तो बोळा 2-4 वेळा फिरवायचा, दाबून नाही, हलक्या हाताने. तर जिथे मधमाशीने दंश केलेला आहे तिथे नांगी तिथेच तुटते आणि ती मधमाशी मरून खाली पडते. म्हणजे तिचं दंश हे शेवटचं आयुष्यातलं काम असतं. तर त्या दंश केलेला जर आपण ती डेंगी काढायला लागलो सुईनी किंवा नाचकणाने तर ती आणखी आताच जायला लागते. तर हे जे निरगुडीच्या बोळ्याने आपण पाण्याने पुसलेलं आहे ती अशी फुलायला लागते ती गांध आणि तो काटा वर येतो. मग असं आपण हाताने काढून टाकू शकतो. तर हा निरगुडी म्हणजे मधमाशी हा अत्यंत उपयुक्त कीटक. आणि मधमाशांचं मध हा ज्यांनी पोळ्याचा खाल्लेला आहे त्यांना तर ती गंमत माहितीच असते. आणि नंतर मग ते पोळं असं च्युइंगमसारखं चगळत ट्रेक मस्त होतो त्यावेळेला. मी रतनगडावर असं एवढं मोठं पोळं मी खाल्लं. पण याच्याबद्दल एक मला आत्ता आठवलं, अंदमानमध्ये मी गेलो होतो. अंदमानच्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे जे त्यावेळेचे डायरेक्टर होते तो माझा विद्यार्थी होता, डॉक्टर दिवाकर म्हणून. तो म्हणाला, सर तुम्हाला एक गंमत दाखवतो. म्हटलं हे बघ, ते झाडाबिळांचं असलं तर हो म्हटलं तेच आहे, कारण त्याला वनस्पतीतलं कळत होतं माझ्यापेक्षा जास्त, मला थोडंसं कळत होतं. तर म्हटलं हे बघितलं का, हे झाड? म्हटलं हो. मग ते तिथले ते आदिवासी होते त्यातल्या एकाला बोलावलं आणि तिथे मधमाशांची ते पेट्या पण होत्या. त्या माणसानी तिची 4-5 पानं तोडली. तोंजोग हे असं त्याचं नाव, ऑरोफिया कॅटशेलिका असं त्याचं बोटॅनिकल नाव. सगळंच राहायची, खूप लाळ सुटते, ती लाळ सगळी अशी अंगाला फासायची. आणि जिथे मधमाशांचं पोळं आहे त्या झाडावर चढून जायचं. आपण कपाटातलं बुकशेल्फमधनं पुस्तक जसं काढतो तसं मधमाशांचं पोळं काढता येतं. तर त्या ऑरोफिलाच्या त्या कॅटशेलिकाच्या आणि त्या लाळेच्या एकत्रीकरणामुळे एक प्रकारचं इन्सेक्ट रेपेलंट तयार होतं आणि मधमाशा पळून जातात. तर माझं अंदमानवरचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात तर मी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहेच. तर हे ते पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला हे बघायला मिळेल, म्हणजे वाचायलाही मिळेल. तुम्ही जर कधी अंदमानला गेलात, आपल्याकडे पण एक ऑरोफिला मिळतो, पण त्याचा असा गुणधर्म मी पाहिलेला नाही आहे. त्या सह्याद्रिका नावाची ती स्पीशीज आहे, ही कॅटशेलिका आहे. कॅटशेल नावाचं एक बेट आहे म्हणून कॅटशेलिका असं त्याचं नाव आहे. तर मधमाशा या उपयुक्तही आहेत, त्याच्यापासून ट्रेकर्सनी सावधानता पण बाळगली पाहिजे आणि त्याच्यावरचा उपाय पण आपल्याला माहिती असला पाहिजे. असं हे वेगळेपण आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही जंगलात हिंडत असता, जिथे कदाचित मोबाईलची रेंज पण नसेल, तिथे तुम्हाला प्रथमोपचार सुचवणार कोण हे माहिती पाहिजे आपल्याला. सर, चावंड किल्ल्याबद्दल तुम्हाला काहीतरी नवीन माहिती हे आम्हाला कळले. चावंड, हडसर, चावंड, जीवधन हे नाणेघाटाचे संरक्षक आहेत, शिवनेरी पण. तर या चावंडच्या म्हणजे आपण ज्यावेळेला आपटाळ्यावरनं पुढे जातो नाणेघाटाच्या दिशेला, त्यावेळेला उजव्या हाताला चावंड गाव आहे, डाव्या हाताला पूर गाव आहे. त्या पूरमध्ये त्या मगाशी मी त्या झंझ राजाची 9व्या शतकात जी मंदिरं बांधली त्यात कुकडी नदीच्या उगमाशी ते कुकडेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. ते आता आर्किओलॉजीनी परत रिनोव्हेट केलेलं आहे. हे सगळे दगड नंबरिंग करून परत ते बांधून काढलं आहे. तिथेही काही म्हणजे मूर्तिशास्त्रातल्या खूप गमती जमती तिथे बघायला मिळतात. पण त्याच्या विरुद्ध बाजूला हा जो चावंड
किंवा प्रसन्नगड किंवा जुंड असाही त्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे. त्या किल्ल्यावर जर तुम्ही कधी जायचं ठरवलं तर पहिल्यांदा पायथ्याला ती गंमत मिळते आणि मग किल्ल्यावर पण बघायला मिळते. आपण पायऱ्यांचा रस्ता ते वर जातो, त्याच्या थोडं पुढे जायचं एक मोठा मातीचा ढिगारा आहे. ते गावची कचराकुंडी आहे म्हणायला हरकत नाही. तिथे जायचं आणि त्या कचरापेटीत त्या बायका ती एखादी काडी घेऊन ते बाजूला करतात ना, तसं इथला पालापाचोळा बाजूला करायचा. तिथे विष्णू हा जो आपल्याकडचा देव आहे, त्याच्या शंखचक्र गदा पद्म 4 त्याच्या हातात आयुध असतात. ती कोणत्या क्रमाने आहेत, त्याच्यावरती कोणत्या विष्णूची मूर्ती आहे, केशव विष्णूची आहे, माधव विष्णूची आहे, अधोक्षजाची आहे, काय ते सगळे विष्णूच. पण त्या शंखचक्र गदा पद्म याचा म्हणजे ग च श प, ग गदा, प पद्म, श शंख, च चक्र या सिक्वेन्सनी असेल तर तो केशव आहे, प श ग च मग तो माधव आहे. असे ते वेगवेगळ्या त्या विष्णूच्या मूर्ती आहेत. त्यातल्या जवळजवळ 13 प्रकारच्या मूर्ती त्या ढिगाऱ्यात आहेत. हां, म्हणजे केव्हा तरी तिथे 24 विष्णूंचं मंदिर होतं आणि म्हणून त्या सगळ्या 24 मूर्ती आपल्याला असं सिंहगडच्या माहितीची मणेरवाडीमध्ये पण आहे. तिथे मणेरवाडीच्या थोडं पलीकडे भिलारवाडीला तर ते तिथे तर आहेच, पण आपल्याला फार क्वचित दिसणारा यज्ञवराह तिथे बघायला मिळतो. यज्ञवराह म्हणजे वराह अवतार हा आपल्याला माहिती आहे, जसं नरसिंह अवतार तसा तो अर्धमानवी ज्याला अवतार म्हणतात त्यातला हा वराह आहे. तर तो नृवराह आणि यज्ञवराह असे 2 तऱ्हेच्या मूर्ती मिळतात. नृवराह म्हणजे सगळं धड माणसाचं आणि चेहरा फक्त वराहाचा. पण यज्ञवराह म्हणजे वराहच आहे, म्हणजे डुकराचीच आकृती ती असते, पण त्याच्या पाठीवर झूल असते. त्या झुलीवर विष्णुमूर्ती कोरलेल्या असतात. त्याच्या डाव्या उजव्या पुढच्या मागच्या पायाशी शंखचक्र गदा पद्म असतात. कधी कधी ती लक्ष्मीची मूर्ती पण तिथे शेजारी असते. असे फार थोडे, म्हणजे मी 8-10च यज्ञवराह पाहिलेले असतील. एक यज्ञवराह या मूर्तींबरोबर आहे तिथे आणि एक वर ते जे जोड टाकं आहे, म्हणजे 60 टाकी आहेत ते नाही, वरचं जोड टाकं तोरण जिथे आहे तिथे एक यज्ञवराह आहे. तर ज्या अर्थी 24 विष्णूच्या मूर्ती, म्हणजे 24 म्हणजे मी 13च पाहिल्या, पण ज्या अर्थी 13 सापडल्या त्या उरत्या त्या ढिगाऱ्यात असणार. ते कोणीतरी अभ्यासकांनी त्याचा शोध लावला पाहिजे. तर ही वराह म्हणजे विष्णूचा अवतार आहे ना, याचा अर्थ हे एक मोठं वैष्णव केंद्र होतं असलं पाहिजे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. मी 70-72मध्ये केव्हा तरी पहिल्यांदा चावंडला गेलो होतो. त्यानंतर त्या भागात गेलो, पण मी चावंडला नाही गेलो. आणि आत्ता 2 वर्षापूर्वी म्हणजे कोरोना संपल्यानंतर लगेच मला तिथल्या लोकांनी बोलावलं, गेलो वर. 40 वर्षांनंतर मी परत गेलो होतो. तर आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला छाती एवढं गवत होतं, हे मूर्ती बिर्ती कुठल्या दिसायला. आता आम्हाला दिसल्या. तर 2 यज्ञवराहाच्या मूर्ती आणि विष्णूच्या या केशव, माधव, नारायण, गोविंद अशा वेगवेगळ्या मूर्ती हे या एकाच किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला बघायला मिळतं. तर किल्ल्यावर जाणाऱ्यांना आम्ही काही देवी मानत नाही, आम्हाला नाही तिकडे ते आम्ही पैसे ते ठेवणारच नाही, पण तिकडे बघणार पण नाही. हा आपला वारसा आहे आणि हा इतका उज्ज्वल वारसा आहे. पण हे आम्ही लोकांच्या डोळ्यापुढे आम्हीच हिंडणारे लोक सांगू शकू ना. त्या गावातले लोक एकमेकाला फक्त सांगतील. ते वर्तमानपत्रात, मासिकात, पुस्तकात केव्हा येणार. आम्ही हिंडणाऱ्यांनी यूट्यूबवर टाकलं किंवा आणखी काय वेगवेगळ्या माध्यमातून ते टाकलं तर कोणीतरी चावंड किल्ल्यावर त्या सगळ्या मूर्ती तिथे ते श्रमदानच करावं लागेल. त्या सगळ्या मूर्ती काढून फक्त त्यानंतर नीट राहतील याची व्यवस्था करायला पाहिजे. कारण या यादव काळातल्या मूर्ती आहेत, 12व्या-13व्या शतकातल्या मूर्ती आहेत. म्हणजे तो वारसा चोरीला जाण्याचाही संभव आहे. तेव्हा त्याची सुरक्षा नीट होईल अशी व्यवस्था करून मग ते सगळं शोध घेऊन हे करायला पाहिजे. हे माझ्यासारख्या काही भुरट्या लोकांना माहिती आहे, पण तिथे वारंवार जाणाऱ्यांनासुद्धा हे माहिती असेलच असं नाही. सर, चावंड किल्ल्याचं जसं तुम्ही एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलं, तिथे काय अनोखी गोष्ट बघायला मिळेल असं तुम्ही सांगितलं, तसं अजून एक मला वाटतं कमळगडावर पण असं काही बघायला मिळू शकतं ना. आपण पसरणीच्या घाटाने महाबळेश्वरला, 5 गणी महाबळेश्वरला जायला लागलो की उजव्या हाताला बरेच दुर्गश्रेष्ठ आपल्याला दिसतात. पांडवगड दिसतो, कमळगड दिसतो, त्या पलीकडचे म्हातारीचे दात दिसतात, सगळं दिसतं. त्या कमळगडावर खाली जंगल आहे, म्हणजे कमरग्याची झाडी जर पाहिजे असेल नीट, म्हणजे तो वनदुर्ग आहे. तर त्या किल्ल्यावर वर गेल्यानंतर
एक अशी पायऱ्यांची विहीर आहे, म्हणजे त्याला ते विहीर म्हणतात, ती प्रत्यक्षात गेरूची खाण आहे किंवा कावेची खाण आहे. म्हणजे तालमीमध्ये जी लाल माती टाकली जाते त्याला गेरू म्हणतात, आणि ती ते जास्त प्युरिफाय करून रंगासारखी वापरली की त्याला गेरू म्हणतात. तो रेड बोल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे जिओलॉजीच्या भाषेमध्ये म्हणतात. तर तो रेड बोल पाणी शोषून ठेवतो आणि म्हणजे त्यातनं पाणी बाहेर नाही पडत, तो धरून ठेवतो. स्पंज आपण पाणी किंवा ब्रेडचा तुकडा चहामध्ये बुडवल्यावर तो चहा जसा ॲब्सॉर्ब करून घेईल तसं ते गेरूची माती ठेवून देते. त्यामुळे बाहेर उन्हाळ्यात म्हणजे चटका बसत असतो आणि त्या गेरूच्या खाणीत उतरलं आपण की AC मध्ये बसल्यासारखं आपल्याला फिलिंग येतं. तिकीट नाही तर त्या इतक्या उन्हातनं आपण उरापोटी तो धपापट डोंगर चढतो आणि तिथे गेल्यानंतर ACची सोय महाराजांनी करून ठेवलेली आहे. आणि या कमळगडाची दुसरी गंमत अशी, महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला होता, ही म्हणजे जूनमध्ये झाला. बहुधा 4 मेला महाराज पडले बाहेर रायगडावरनं. कमळगड जिंकायचा राहिला होता तेवढं जिंकून मग रायगडावर आले. तर म्हणजे महाराजांच्या आयुष्यात सुद्धा कमळगडाला महत्त्व आहे खूप. तर संपूर्ण कोकणातली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती तिथे आहे. तिथे एक खोदचित्र आहे, 50 फूट लांब 22 फूट रुंद अशी चित्रचौकट आहे. ती ज्यावेळेला तुम्ही त्याच्या पूर्व बाजूला उभे राहता आणि पश्चिमेकडे तुमचं तोंड असतं, समुद्राच्या बाजूला तोंड असतं, तिथनं तारवं दिसतात म्हणून तारवाचा सडा. तर ती जी 50 फूट बाय 22 फूट आहे त्यात समुद्राच्या लाटा दिसतात. त्यात एक मोठी होडी दिसते, ती तारू पण दिसतं तिथनं म्हणून.